मुलगी झाली हो या मालिकेच्या 11 ऑगस्टच्या भागामध्ये आता विलास शौनकची चांगलीच खरडपट्टी काढतो आणि साजिरीला घेऊन घरी निघतो। त्यावेळेला शौनक म्हणतो, थांब साजिरी, पण आता मात्र विलास म्हणतो, तिचं तोंड सुद्धा तुला पाहू देणार नाही। असं म्हणून विलास आता साजिरीला घेऊन चाललेला असतो। तेवढ्यात शौनक म्हणतो, बाबा थांबवा ना। असं म्हणून तो आता साजिरीला थांबवायला जातो। विलास त्याला अडवा येतो आणि साजिरी आणि त्याच्यामध्ये उभा राहतो। शौनक म्हणतो, मामी थांबव ना, बाबा तुम्ही तरी थांबवा ना। याच्यावरती आता इकडे सुमन म्हणते, याला कुणीतरी आवरा। तितक्यात तिथे राजन येतो आणि म्हणतो, जाऊ दे तिला, ती ह्या घराला लागलेला शाप आहे। आता हे शब्द ऐकताच विलास चिडतो आणि म्हणतो, नाद करायचा नाही माझ्या पोरीचा, ती शाप आहे का? आणि मग तू काय? हे बघ, माझं नाव पाटील आहे आणि माझ्या नावात पाटील आहे म्हणून लोक नाही मला पाटील म्हणत, तर माझ्या माज आहे त्यामुळे पाटील म्हणतात। तुझा हिसाब तसाही मला क्लोज करायचा आहे। असं म्हणून विलास आता राजनला धमकी देतो। राजन चांगलाच घाबरतो, पण तो उसना अवसान आणून म्हणतो, मी नाही घाबरत तुझ्या धमक्यांना। असं म्हणून आता विलास सांगतो, या जन्मात तुमची पापं धुवून निघणार नाहीत। मी माझ्या पोरीला घेऊन जातो आणि आता तिचं नख सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही। निघताना उमा म्हणते, मी शाप देते तुम्हाला, या जन्मातली पापं याच जन्मात फेडाल आणि आईचा हा शाप आहे। शौनक, तू हे केलेली पापं भोगशील। असं म्हणून आता उमा निघून जाते। त्यावेळेला शौनक हवालदिल होतो आणि तो केदारला थांब थांब सांगत असतो, पण केदार आता कुणालाही थांबवत नाही। शौनक हतबल होतो आणि आता जमिनीवरती पडतो। त्याच वेळेला सुमन म्हणते, बरं झालं बॅग गेली ते। केदार म्हणतो, तुम्ही न कुठेही काही झालं तरी नेहमी उलटच बोलणार, तुमचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही। राजन म्हणतो, बघितलंस ना कसे असंस्कृत माणसं आहेत ते। केदार म्हणतो, शिक्षणावरून कोणी असंस्कृत किंवा सुसंस्कृत होत नसतं, तुमचं वागणं तुम्ही पहा। आणि तो शौनकला म्हणतो, शौनक तू ना आज खूप मोठी चूक केलेली आहेस। अशा चुका असतात त्याला शिक्षा असते, काही चुका असतात त्याला पश्चाताप करायला लागतो, पण तू आज जे केलंस ना त्याला म्हणजे शिक्षा दिली, पश्चाताप केला तरी तुझी चूक भरून निघणार नाही। याच्यावरती कल्याणी म्हणते, काय बोलताय तुम्ही? ती दीड दमडीची मुलगी माझ्याच घरात येऊन माझ्याच मुलाला तोंडात मारून गेली, तरी सुद्धा तुम्ही तिची बाजू घेताय का? केदार म्हणतो, मग तुझ्या मुलाने जे काही आरोप केले ना ते सुद्धा चुकीचेच होते। कोणतीही स्वाभिमानी मुलगी अशी सहन करणारच नाही आणि जे वागलात ते अजिबात चुकीचं होतं, मला काही हे पटलं नाही। त्यावेळेला आता इकडे वैशाली म्हणते, शौनक तू काही काळजी करू नकोस, मी तिला समजवेन आणि पुन्हा घरी आणेन। कल्याणी म्हणते, वैशाली याची काहीच गरज नाही, ती असंस्कृत गावंढळ मुलगी माझ्या इथे राहणारच नाही। केदार म्हणतो, तू थांब जरा, शौनकला या सगळ्यातून सावरू दे। असं म्हणून आता सगळेजण शौनकला सावरत असतात। केदार आणि वैशाली त्याला समजवून ते मी किती मोठी चूक केले हे त्याला सांगत असतात। त्याच वेळेला साजिरीला घेऊन सगळेजण घरी येतात। इकडे रोहन वाट पाहत असतो आणि तो म्हणतो, कशी झाली मंगळागौर? पण साजिरी काहीच बोलत नाही, ती रूममध्ये जाते। त्यावेळी रोहन म्हणतो, मंगळागौर झाल्यावरती मुलीला सासरी आणण्याची पद्धत आहे का? किती दिवस राहणार आहे साजिरी ताई? आता मात्र सगळेच जण काही बोलत नाहीत। तेव्हा अक्षरा म्हणते, रोहन तुला रूममध्ये गेल्यावरती आर्या घडलेला प्रकार सांगेल। याच्यावरती आर्या म्हणते, मी तुम्हा सगळ्यांसाठी खिचडी बनवते। याच्यावरती कोणालाच जेवायची तयारी नसते आणि आता सिद्धांत सांगतो, अक्षरा तू आणि आर्या साजिरीला समजवायला जा, तिनं खच्चीकरण झालेलं असेल। उमा म्हणते, पोरीने जीवाचं काही बरं वाईट केलं तर? विलास म्हणतो, नाही, तिला आता खंबीर व्हायला शिकायला पाहिजे। पदरात जे पडलंय त्याची आता एक्सेप्ट करून त्याच्याशी सामना करायला शिकलं पाहिजे। माझी पोर आहे, खंबीरपणे करेल सामना। असं म्हणून विलास आता सगळ्यांना समजवत असतो। सगळेजण आपापल्या रूममध्ये येतात। त्यावेळेला परत रोहन सिद्धांतला म्हणतो, काय झालं सिद्धांत तिथे? सिद्धांत आता काहीच उत्तर देण्याचं टाळतो। रोहनला प्रश्न पडतो की असं घडलं तरी काय? इकडे रूममध्ये साजिरी रडत असते। तिला शौनकने तिच्यावरती घाणेरडे केलेले आरोप सगळे आठवतात आणि तिच्या डोळ्याला धारा लागलेल्या असतात आणि ती विचार करते, शौनकच्या मनामध्ये एवढं विष पेरलं तरी कधी गेलं? आणि तिने शौनकला थोबाडीत दिलेली तिला आठवते। शौनकला थोबाडीत दिलेली आठवल्यावरती तिला स्वतःलाच खूप वाईट वाटतं आणि तोच हात ती भिंतीवरती मारून घेते, जेणेकरून ती स्वतःच्या हाताला शिक्षा देते शौनकला थोबाडीत मारल्याबद्दल।
साजिरीची अवस्था वाईट असते तशीच अवस्था शौनकची असते. त्याला सुद्धा आपण साजिरीवरती किती घाणेरडे आरोप केले, तिला किती काय काय बोललो, इतक्या खालच्या पातळीला आपण कसे गेलो असा शौनक विचार करत असतो आणि त्याला स्वतःच वाईट वाटतं. तो विचार करतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन साजिरीची माफी मागेन. पण शौनकने दारू प्यायला असल्यामुळे त्याला स्वतःचं भान नसतं. दिव्या हे सगळं बघते आणि गालातल्या गालात हसत ती आता शौनकसाठी कॉफी घेऊन येते. शौनकसाठी कॉफी घेऊन आल्यावरती दिव्या म्हणते हे घे जराशी कॉफी पी, तुझं न हँगओव्हर उतरेल. याच्यावरती शौनक म्हणतो दुःखाचं काय करू, दुःखाचा हँगओव्हर कसा उतरणार आहे, मी जे काही केलं ते ना मला चुकीचंच वाटत आहे. मी साजिरीशी जे वागलो ते चुकीचं वाटलं. असा कोणताही नवरा तिच्यावरती आरोप करू शकतो का, मी खरंच चूक केली आहे. दिव्या म्हणते तू काय चूक केलीस, तुझ्या डोळ्यांना जे दिसलं तेच तू बोललास ना, तू आत्तापर्यंत जे पाहिलंस की सिद्धांत साजिरीवरती प्रेम करतो तेच तू बोललास. पण त्यांच्याकडे या विषयाला उत्तर देण्यासाठी काहीच उत्तर नव्हतं, काहीच जस्टिफिकेशन नव्हतं, म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला. खरं तर चूक तुझी नाही, चूक साजिरीची आहे. बघितलंस ना सगळ्यांच्या समोर आपल्याच घरात येऊन तिने तुला कशी थोबाडीत दिली ते. काही नाही मला तर असं वाटतं इतकं सगळं केल्यावरती तू तिचं तोंड सुद्धा पाहायला नको आहेस. पण इकडे शौनकच्या मनामध्ये वेगळंच चालू असतं. त्याला स्वतःची चूक समजलेली असते. आपण साजिरीची माफी मागायला पाहिजे असं ठरवून दुसऱ्या दिवशी आपण साजिरीला भेटायला जाऊया असा तो विचार करत असतो. तो दिव्याला काहीच बोलत नाही. त्याच वेळेला इकडे आता विलास एकदम हतबल होऊन बसलेला असतो. आजी आणि उमा त्याला समजवत असतात. विलास म्हणतो एक बाप म्हणून मी हतबल झालेलो आहे. बाप म्हणून मी काहीच करू शकत नाही, याच्यासारखं दुःख नाही. लहानपणी तिच्यावरती प्रेम केलं शकलं नाही, आता मला तिच्यावरती कुठे प्रेम करायची संधी मिळाली तर हे तिच्या वाट्याला आलं आणि तिचा संसार पण मी वाचवू शकत नाही. मला न काहीच कळत नाही. आपल्याला वाटतं लग्न झाल्यावरती पोरी सुखात असतील, पण असं वाटते लग्न करून चूक केली. याच्यावरती उमा म्हणते पण बघितलंत ना लग्न ठरायच्या वेळेला कल्याणीताई पुढे मागे करत होत्या, चित्र किती वेगळं होतं, साजिरीवरती जीव टाकत होत्या. पण आता हे चित्र पलटलंय, काहीच कळत नाही. याच्यावरती इकडे विलास म्हणतो त्या लोकांना एवढं पण कळत नाही की आपली साजिरीवरती चारित्र्यावरती संशय घेता ती कशी पोरगी आहे आणि सिद्धांतसारखा चांगला मुलगा ज्याला आपण स्वतःचा मुलगा समजतो त्याच्यावरती आरोप करतायत. अक्षराला काय वाटलं असेल, या लोकांना लाजा वाटत नाहीत का असे घाणेरडे आरोप करायला, असं म्हणून विलास खूप चिडलेला असतो. आता इकडे विलास सांगतो कितीही काही झालं आणि तो शौनक कितीही घरी आला तरी मी साजिरीला आता त्या घरामध्ये किंवा शौनकच्या सोबत कुठेही पाठवणार नाही असा ठाम विलास निर्णय करतो. आणि इकडे शौनक आता माफी मागायला घरी येतो. शौनक चक्क हात पाय जोडून विलासची माफी मागतो आणि म्हणतो बाबा मी चुकलो, मला साजिरीला भेटायचं आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफी मागायची आहे आणि तिला परत घेऊन जायचं आहे. विलास म्हणतो परत घेऊन जायचंय, परत घेऊन जायची तर बातच करू नकोस, परत घेऊन जाण्याचंच काय, तिचं तोंड पण तुला मी बघून देणार नाही. इकडे आता शौनकचा आवाज ऐकून साजिरी बाहेर यायला निघते, पण इकडे उमा तिला दार बंद करून ठेवते आणि म्हणते जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत तू घराच्या बाहेर यायचं नाही. आता मात्र साजिरीची अवस्था खूप वाईट होते. इकडे विलास खूप मोठी अनाउन्समेंट करतो, साजिरीचं तुला तोंड पण बघू देणार नाही, पुन्हा तिच्या आयुष्यामध्ये तुला एंट्री नाही. आता मात्र शौनक हतबल होतो.